आईली तुंतून तारा गेली पोरी 15 हिचं नाव सुंदरा शांती को दिरकीला बोंबिल 15। नमस्कार, मी वैष्णवी तुमचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये ज्याचे नाव आहे अस्सल कोळी मेजवानी। तर आज आपण बनवणार आहोत सुके बोंबलाचे आंबट। चला तर मग आता सुरू करूया। सुके बोंबलाचे आंबट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे सुके बोंबील कोमट गरम पाण्याने धुवून घेतलेले आहेत व अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। एक कांदा उभा कापून घेतलेला आहे, एक बटाटा, 4 ते 5 कोकम, एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे, कोथिंबीर, मीठ, हळद, तांदळाचे पीठ पाण्यात मिक्स केलेले आहे, घरगुती कोळी मसाला आणि तेल। एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकून थोडेसे शिजवून घेऊया। कांदा शिजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती कोळी मसाला टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये सुके बोंबील व बटाटा टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया। रस्सा बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर भांड्यावरती झाकण ठेवून झाकणावरती थोडेसे पाणी टाकायचे आहे। झाकणावरच्या पाण्यामुळे आंबट लवकर शिजेल। हे आंबट 5 ते 10 मिनिटे शिजून घ्यायचे आहे। आमटामधील बटाटे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये कोकम आणि तांदळाच्या पिठाचे पाणी टाकून मिक्स करून घेऊया। त्यानंतर पुन्हा झाकण देऊन 5 मिनिटे शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपले सुके बोंबलाचे आंबट तयार झालेले आहे। वाव, सुके बोंबलाच्या आमटाचा सुगंध किती मस्त सुटलेला आहे। तर आपण हे आंबट आता काढून घेऊया। आईली तुंतून तारा गेली पोरी 15 हिचं नाव सुंदरा शांती को दिरकीला बोंबिल 15। आईली तुंतून तारा गेली पोरी 15 हिचं नाव सुंदरा शांती को दिरकीला बोंबिल 15। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा। आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यापुढे अशाच कोळी पद्धतीच्या झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी आपलं चॅनल अस्सल कोळी मेजवानीला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन सुद्धा दाबा। धन्यवाद।